ज्यांना खाली बसता येत असेल त्यांनी कृपया समोर येऊन बसा. खुर्चीवर फक्त तीच मंडळी बसा ज्यांना बसता येत नाही. जरा जवळ आलं तर व्यवस्थित कार्यक्रम चांगला करता येईल आपल्याला. आणखी या समोर पुरुष मंडळी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय 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 राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरे हरी. जय राम कृष्ण हरे. जय जय राम हरे 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 जय जय राम कृष्ण हरी. हरे. जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरी. कृष्ण हरी हरे. जय जय राम जय 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 राम हरी. कृष्ण जय जय राम कृष्ण जय. जय जय राम. हॅलो 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 हॅलो. रूप पाहता लोचणी सुख झाले मोसाय. रूप पाहता लोचणी सुख झाले मोसाज. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. ओ तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचने सुख झाले मोसा. सुख झाले मोसा झाले. वा विठ्ठल बरवा. वा माधव बरवा. वा विठ्ठल बरवा. वा माधव बरवा. साची जोडी म्हणून विठ्ठली आव बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. ओ तो हा माधव बरवा 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 बरवा. तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आले. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आले. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. टाटा हो सर्व सुखाचे आगर. 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 हो सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर. हो सर्व सुखाचे आगर.
बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी हे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर 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 बाप रखुमा देवी हे तो हा विठ्ठल बरोबर तो हा विठ्ठल बरोबर तो हा विठ्ठल बरोबर तो हा विठ्ठल बरोबर हे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तुहा विठ्ठल बरोबर तुहा माधव बरोबर तुहा माधव बरोबर तुहा माधव बरोबर माधव बरवा तो माधव बरवा तुहा विठ्ठल बरोबर तुहा माधव बरोबर तुहा माधव बरोबर तुहा माधव बरोबर विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा हे तुहा विठ्ठल बरोबर तुहा विठ्ठल बरोबर तुहा विठ्ठल बरोबर तुहा विठ्ठल बरोबर विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हरे जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम लेकुरासे हित वाहे माऊलीचे चित वाहे माऊलीचे चित वाहे माऊलीचे चित त्रिपुराये वाहि माऊलीचे चित्त वाहि माऊलीचे चित्त वाहि माऊलीचे ओ लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित वाहे माऊलीचे चित वाहे माऊलीचे चित त्रिपुराये वाहि माऊलीचे वाहि माऊलीचे चित्त वाहि माऊलीचे हे ऐसी कळवळ्याची जात ऐसी कळवळ्याची जात ऐसी कळवळ्याची जात करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती हे पोटी भार वाही त्याचे सर्वस्व हे साई सर्वस्व हे साई त्याचे सर्वस्व हे साई हे ऐसी कळवळ्याची जात ऐसी कळवळ्याची जात ऐसी कळवळ्याची जात करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐसी
विनंती करेला भाविते हो पार कुमाई टा 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 हो पार कुमाई जय जय हो पार कुमाई हो पार कुमाई जय 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 हो पार कुमाई जय जय हो पार कुमाई हो पार कुमाई विठोबा रे न रे नो ना लेकोराचे हेत लेकोराचे हेत वाहे माऊलीचे चित्ता वाहे माऊलीचे चित्ता चित्ता चित्त ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त चित्त ऐसे कळवळ्याची ऐसे कळवळ्याची करिला बाबिना प्रीती करिला बाबिना प्रीती करिला बाबिना प्रीती करिला बाबिना प्रीती करिला बाबिना ला बाबिना प्रीती करिला बाबिना करिला बाबिना प्रीती करिला बाबिना प्रीती
करिला बा विना प्रीती ऐसे कळवळाची जाती ऐसे कळवळाची जाती करीला भाविन करीला करिला भाविना प्रीती करिला भाविना प्रीती ऐसे कळवळाची जाती ऐसे कळवळाची कळवळाची जाती टाटा हाय हो चलो 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 टाळी वाजवा सगळ्यांनी भजन करा विठ्ठल 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 पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज संत साई बाबा की जय। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त
ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व येस आहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती तो का म्हणे तुम्हा संता वरी बोजे ऐसी कळवळ्याची जात करी लाभा विन प्रीती अजम रुक्मिणीं प्राण संजीवनंतं परम धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्थ हम देवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा गुरु प्रथमणमण दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावद्य जीवो दरार्थावतार कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रम कलानिशवादा पणोदारदशे समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जान के जे बोलो हनुमान के सेवे लागी सेवक सेवे लागे सेवक झालो सेवक झालो ओ
तुमच्या लागलो निज चरणा हे तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा यावरी नकरा बाबा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभि लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जात करी लाभा विनप्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवे करता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे वारकरी संप्रदायाचे हिरे नोहे नोहे वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून ज्या साधूकडे आपण बघत असतो असे असणारे वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण जगद्गुरु तुकोबारा यांचा. आणि जसं व्यवहारामध्ये आपली आई आपल्या लेकरावरती प्रेम करते, किती प्रेम करते, एवढं प्रेम करते की आपलं सर्वस्व त्या मुलाकरता दान करते. जसं व्यवहारामध्ये आई आपल्या लेकरावरती, आई आपल्या मुलाबाळांवरती प्रेम करते, महाराज म्हणतात तसंच प्रेम ही संत मंडळी आपल्या सर्वांवर करते. आणि म्हणून असा आईचा उपकार, असा संताचा उपकार आपल्या समोर मांडणारा अभंगाच्या सेवेकरता विठ्ठल किम निमित्ताने कशा कारणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहात तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, माहित आहे. आपल्या या पवित्र असणाऱ्या शिर्डी परिसरातील असणारं ही गाव आणि या गावामध्ये आपला असणारा हा गोंदकर पाटील परिवार. या गोंदकर परिवारातील एक आदर्श माता आपण म्हणू. या परिवाराला ज्यांनी प्रेम लावलं, या परिवाराला ज्यांनी कष्टातून या परिवाराचं संगोपन केलं, या परिवाराला योग्य असे संस्कार लावले, असा असणारा हा गोंदकर परिवार. आणि या गोंदकर परिवारातून गेलेल्या या मातोश्री गेलं 1 वर्ष झाले या परिवाराला सोडून त्या निघून गेलेल्या आहे. मी नेहमी सांगत असतो आपल्या परिवारातील ही ज्येष्ठ श्रेष्ठ जी मंडळी आहे, आपली आजी असेल, आपले आजोबा असतील, आपली आई असेल, आपले वडील असतील, यांचं वय जरी झालं, महिला मंडळीकडे लक्ष द्या, यांचं वय जरी झालं तरी पण घरामध्ये फक्त बसून जरी राहिले तरी आपल्या परिवाराला, आपल्या घराला यांचा फार मोठा आधार असतो. आणि म्हणून आज या गोंदकर परिवारातून हा आधार आपल्या या परिवारातून गेलं 1 वर्ष झालं निघून गेलेला आहे. वैकुंठवासी सो कमला सखाराम गोंदकर, या कमल माता, या कमला आई आज गेलं 1 वर्ष झालं या परिवाराला सोडून गेलेल्या आहे. निश्चितच त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा जो संपूर्ण परिवार आहे त्यामध्ये भरभरून असा त्यांचा परिवार आहे, फार मोठा परिवार आहे. विशेष करून त्यामध्ये त्यांचे पती श्री सखाराम पंढरीनाथ गोंदकर असतील, त्यामध्ये त्यांचे चिरंजीव श्री बाबासाहेब सखाराम गोंदकर असतील, श्री राजेंद्र सखाराम गोंदकर असतील, त्यांची कन्या सो अनिता भाऊसाहेब पडूळ असेल, त्याच पद्धतीनं सो तृप्ती वैभव खिल्लारी असेल, त्याच पद्धतीनं त्यांच्या सुनबाई सो सोनाली बाबासाहेब गोंदकर असतील,
त्याच पद्धतीनं भरभरून असणारा त्यांचा हा फार मोठा परिवार आहे. आणि या भरभरून असणाऱ्या परिवारातून या मातोश्री निघून गेलेल्या आहे. निश्चितच या परिवारावरती त्यांनी जे संस्कार लावलेले, जे प्रेम दिलेलं आहे, जे आपुलकीनं या संपूर्ण कुटुंबाचं पालन पोषण केलेलं आहे. आज गेलं 1 वर्ष झाले या त्या परिवारातून निघून गेल्यात. निश्चितच आपल्याला दुःख झालं, पण या दुःखातून बाहेर निघण्याची ताकद भगवान प्रथमेश पांडुरंग परमात्मा विश्वमौली ज्ञानोबा या परिवाराला देऊ. या मृत्यूलोकामध्ये आपल्या प्रेमाची जरी मंडळी असेल तरी पण आपल्या घरातून ती जाणं हे काही विशेष नाही, कारण या मृत्यूलोकातला तो नियम असे महाराज. काय आमच्या ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये 159 क्रमांकाची उभी घ्यावी आणि आपल्या सर्वांना सांगावं. उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे ए घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबा म्हणतात या मृत्यू लोकाचा नियम आहे दादांनो. काय? उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. इथं जो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला जावं लागणार. विठाला आणि म्हणून आपल्या आईनं आपल्या करता घेतलेले कष्ट, आपल्या आईनं आपल्या करता केलेलं प्रेम, आपल्यावरती लावलेले संस्कार, जे आईनं आपल्या करता केलं, आईच्या ऋणातून तर मुक्त होता येणार नाही. पण आपण ज्या परंपरेमध्ये वाढतो, ज्या परंपरेमध्ये राहतो, ही संतांची परंपरा, ही शूरवीरांची परंपरा, आणि या शूरवीरांच्या परंपरेमध्ये आपल्याला काही नियम, आपल्याला काही संस्कार, आपल्याला काही योग्य पद्धतीनं परंपरा आमच्या संतांनी सांगितलेली महाराज. काय परंपरा, काय नियम? तर या मृत्यू लोकामध्ये विशेष करून 4 कर्म आपल्या समोर. एक नित्य कर्म आहे, एक नैमित्तिक कर्म आहे, एक काम्य कर्म आहे आणि एक प्रायश्चित्त कर्म आहे. नित्य कर्म म्हणजे नेमकं काय? नित्य आणि कर्म या दोन्ही शब्दाचा अर्थ आपण जर बघितला तर नित्य म्हणजे रोज. नित्य म्हणजे काय? रोज. आणि कर्म म्हणजे काम. नित्य कर्म म्हणजे रोज काम. जे काम आपण रोज करतो त्याला नित्य कर्म म्हटलं जातं. वारकऱ्याच्या जीवनामधलं नित्य कर्म काय? तर वारकऱ्याच्या जीवनामध्ये सकाळी देवपूजा ही त्याचं नित्य कर्म आहे. वारकऱ्याच्या जीवनामध्ये जेवढं होईल तेवढं नामचिंतन करणं हे त्याचं नित्य कर्म आहे. कुठलंही नित्य कर्म करा, पण त्या नित्य कर्मामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. महाराज म्हणतात ज्या लक्ष्मीच्या पाठीमागं आपण पळतो ना, कुठली लक्ष्मी? पैसा, धन, संपत्ती, जिच्या पाठीमागं आपण पळतो, या नित्य नियमामध्ये एवढी ताकद आहे मायबाप, की नित्य नियमानं त्या भगवंताचं भजन जर केलं तर ज्या लक्ष्मीच्या पाठीमागं आपण पळतो ती लक्ष्मी ज्याच्या पायाची सेवा करते, तो विश्वाचा मालक, विश्वाचा चालक, हे विश्व ज्याच्या ताब्यामध्ये, ज्याच्याकडे कर्तुम अन्यथा कर्तुम शकतात असा असणारा ब्रह्मांड नायक नित्य नियमाची ताकद सांगतो. तो विश्वाचा मालक नेहमी आपल्या भक्ताजवळ राहतो. हरिपाठामध्ये लक्ष्मी वल्लभ दयाच बडे, लक्ष्मी वल्लभ दयाच बडे, लक्ष्मी वल्लभ. जय हो, जय हो, जय हो. क्या बात. लक्ष्मी वल्लभ दया
हरिपाठामध्ये किती गोड सांगितलं आहे का? नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. हे लक्ष्मी वल्लभ तया जवळ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ, नित्य नेम नामी ते पाणी दुर्लभ. महाराज म्हणतात नित्य नेमानं जो भजन करतो ती लोक कमी आहे, पण जी लोक नित्य नेमानं त्याचं भजन करतात, पुरुष मंडळी इकडे लक्ष द्या, जी लोक नित्य नेमानं त्याचं भजन करतात त्याचा फायदा असा की जो लक्ष्मीचा पती आहे, लक्ष्मीचा वल्लभ आहे, या सृष्टीचा पालन पोषण करताय, या सृष्टीचा दाता विधाता जो आहे तो विधाता नेहमी आपल्या भक्तासोबत राहतो. भक्त राहत नाही, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घातनी बाराया. मागे उभा राहतो आणि पुढे उभा राहतो, नित्य कर्माची ही ताकद आहे महाराज. महिला मंडळ, ओ महिला मंडळ, तुमच्या करताच चालू, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. पहिलं कर्म सांगितलं नित्य कर्म, दुसरं कर्म सांगितलं नैमित्तिक कर्म. कुठलं कर्म? नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म म्हणजे काय हो? मी शेवट प्रश्न विचारत असतो, बरं शेवट प्रश्न विचारतो मी. हा, नैमित्तिक कर्म म्हणजे काय? नैमित्तिक कर्मामध्ये ज्या तिथीला जी गोष्ट व्हायला हवी त्याच तिथीला ती गोष्ट झाली पाहिजे. उदाहरणार्थ आज या मातोश्रींचा पुण्यस्मरणाचा दिवस आहे, आज या मातोश्रींचा वर्ष श्राद्धाचा दिवस आहे. श्राद्ध म्हणजे काय? पुण्यस्मरण म्हणजे काय? तर श्राद्ध म्हणजे, पुण्यस्मरण म्हणजे श्रद्धेनं जे केल्या जातं, गेलेल्या पितरांविषयी श्रद्धेनं जे केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हटलं जातं. इकडे लक्ष द्या, इकडे बघा, इकडे समोर बघा, महिला मंडळ. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. गेलेल्या पितराविषयी श्रद्धेनं जे केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हटलं जातं. पुण्यस्मरण का म्हणावं? गेलेल्या व्यक्तीचं स्मरण जे आपण करतो ते त्यालाही आणि आपल्यालाही हो पुण्यवान बनून जातं, म्हणून याला पुण्यस्मरण असं म्हटलं जातं, श्राद्ध असं म्हटलं जातं. ज्या तिथीला व्हायला हवं त्याच तिथीला झालं पाहिजे, म्हणून नित्य कर्म नैमित्तिक कर्म. आणि म्हणून आज या गोंदकर परिवारानं असेल आणि त्याच पद्धतीनं विशेष करून ज्यांच्या प्रेमास्तव आज या ठिकाणी येण्याचं झालं, असे आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आपला गोंदकर परिवार तर आहेच, पण गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांची आणि आमची चांगली मित्रता आहे, या परिवाराचे ते जावई आहेत असणारा आपला खिल्लारी परिवार, आणि त्यामध्ये असणारे आमचे जिवलग मित्र, महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्यांचा साऊंड आहे हरिभक्तपरायण आमचे साहेबूदादा खिल्लारे, त्यांच्या प्रेमास्तव या ठिकाणी येण्याचा हा आलेला योग, आणि त्यांच्याच माध्यमातून हे सर्व आयोजन नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. दादांकरता एकदा जोरदार सर्वांनी टाळी वाजवा. गोड पद्धतीनं आयोजन नियोजन केलेलं आहे. मृदंगावरती गोड अशी साथ जे करतायत महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य. ज्यावेळेस आम्ही आळंदीला शिक्षण घेत होतो अशा काळामध्ये अगदी मोठ्या भावासारखं आमचं ज्यांनी पालन पोषण केलं, हो नेहमी आमच्यावरती प्रेमाचा मायेचा हात ज्यांनी ठेवला, असे असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य हरिभक्तपरायण अतुलजी महाराज शिंदे, त्यांच्याकरता ही जोरदार टाळी वाजवा. तेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही अगदी मनापासून वंदन. त्याच काळामध्ये अगदी त्यांच्यासारखंच ज्यांनी आमच्यावरती अगदी लहान भावासारखं प्रेम केलं, आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये कथेच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून अनेक मोठ्या मोठ्या स्टेजवर ज्यांनी कीर्तनं केलेले आहेत, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार नामवंत कथाकार हरिभक्तपरायण, आज या परिवारावरती प्रेम आहे. विशेष करून आमच्या साहेबूदादावरती प्रेम आहे, आमच्यावरती प्रेम आहे. आणि म्हणून असे असणारे
वेळात वेळ काढून आदरणीय आमचे आनंदजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकरता ही जोरदार टाळी वाजवा. आणि त्याच पद्धतीनं गायनाची उत्तम अशी साथ जे करताय, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सोबत असणारी मंडळी, अनेक वर्ष आम्हीही गायनाचे कार्यक्रम केले, दोघं जण सोबत गायनाच्या कार्यक्रमाला असायचो. आमचे जिवलग मित्र महाराष्ट्राची गान कोकिळा आदरणीय हरिभक्तपरायण आकाशजी महाराज, त्यांच्याकरता ही जोरदार टाळी सर्वांनी वाजवायची आहे. आज प्रथमताच ज्यांची आणि आमची भेट आहे, गोड ज्यांचा आवाज आहे, अगदी सुंदर ज्यांचा आवाज आहे, हरिभक्तपरायण आदरणीय भागवतजी महाराज असतील, त्यांच्याकरता ही जोरदार टाळी. त्यांनाही अगदी मनापासून वंदन. आज आपल्या या गोंदकर परिवाराचा कार्यक्रम अगदी फक्त आलेल्या पाहुण्यांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रानं बघावा याकरता ही खटाटोप संपूर्ण महाराष्ट्राने बघावी याकरता संतवाणी या सुंदर अशा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी प्रदर्शित होतोय. त्या दादांकरता ही जोरदार टाळी वाजवायची आहे. अगदी सर्वांना मनापासून वंदन करतो. राहिलेल्या वेळामध्ये गोड असं चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्वांना विनंती आहे, महिला मंडळ पुरुष वर्ग तुमच्याकरताच कीर्तन करतोय. सर्वांनी सर्वांगाची कान करून कीर्तन ऐका. विठाला नित्य कर्म नैमित्तिक कर्म काम्य कर्म प्रायचित्त कर्म. चला पुढे. या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर ज्या पवित्र धर्मामध्ये आपण जन्माला आलो, या धर्मामध्ये 16 प्रकारचे संस्कार सांगितले. किती? 16 प्रकारचे. आता होत का ते 16 प्रकारचे? नाही होत. आता होतच नाही. आता किती प्रकारचे होतात? 3 प्रकारचे होतात आकाश महाराज. एक, आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये एखादं बालक जन्माला आलं तर ते जन्माला आल्यानंतर आपण त्याचं नाव ठेवतो. त्याला काय म्हणतात? बसायचं जेवायला काय म्हणतात त्याला? नाम संस्कार सोहळा. पहिला कुठला संस्कार सोहळा? तर नाम संस्कार सोहळा. ऐका, दुसरा संस्कार सोहळा हा काहींच्या जीवनामध्ये आहे आणि काहींच्या जीवनामध्ये नाही. थोडक्यात विवाह सोहळा हा काहींच्या जीवनामध्ये आहे, काहींच्या जीवनामध्ये नाही. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा, ज्याचा जन्माचा झाला त्याचा प्रत्येकाचा हा सोहळा होतोच. या सोहळ्याचं नाव आहे अंत संस्कार सोहळा. हा सोहळा प्रत्येकाच्या जीवनामध्ये ठरलेला आहे. एखाद्याला वाटत असेल मी श्रीमंत, एखाद्याला वाटत असेल माझ्याकडे पद आहे, प्रतिष्ठा आहे, संपत्ती आहे, धन आहे, सगळं काही आहे, मग मी मृत्यूवरती विजय मिळू शकतो. या मृत्यू लोकाचा नियम आहे महाराज. आया है सो जाएगा राजा रंग फकीर. राजा रंग फकीर. प्रत्येकाला या मृत्यू लोकातून जावं लागतं. एवढंच नाही, ज्या विश्वाच्या मालकांना अवतार घेतले त्यांचे सुद्धा अवतार संपले. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 788, 33 कोटी देवता मर गए, पड़े काल की पास. पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए, मर गए हकीम रोग. देवादिकांना अवतार संपावा लागतो, संतांना जावं लागतं, शूरवीरांना जावं लागतं, पिरांना फकीरांना जावं लागतं. आणि एक दिवस मलाही जायचंय आणि एक दिवस तुम्हालाही जायचंय. आजामीला पंजामीला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा 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 पाठे भय आले मोठे. ऐका ना महाराज, प्रत्येकाचा मृत्यू ठरलेला आहे. मग या मृत्यू लोकांमध्ये जर मृत्यू प्रत्येकाचा ठरलेला आहे तर इथं आल्यानंतर करायचं काय? हा उपदेश ज्यांनी आम्हाला शिकवला त्या संतांचे आमच्यावरती फार उपकार आहे महाराज. काय उपकार आहे त्या संतांचे? ऐका, संतांनी त्यांच्या जीवनामध्ये अनुभव घ्यावा आणि तो अनुभव आपल्याला शिकवावा. अनुभव आली अंगा ते या जगा देत असे,
संतांनी जो अनुभव घेतला तो अनुभव आपल्या सर्वांच्या समोर ठेवला. या जगामध्ये संतांचे आपल्यावरती फार उपकार आहे. कोण कोण उपकार करतं आपल्या या मृत्यू लोकामध्ये? ऐका, पहिला उपकार आपल्यावरती देव करतो. देव कोण करतो? देव करतो. पहिला उपकार आपल्यावरती देवाचा आहे. काय उपकार आहे हो? स्वर्गीचे अमोर इच्छिताती देवा मृत्यूलोकी भावा जन्म आमा. स्वर्गातील देव सुद्धा इच्छा करतात कुठे येण्याची? इथं येण्याची. मग देवानं आपल्यावरती पहिला उपकार केला, आपल्याला या मृत्यू लोकामध्ये जन्म दिला. हो, या मृत्यू लोकामध्ये देवानं आपल्याला जन्म दिला. हा देवाचा आपल्यावरती पहिला उपकार आहे. जन्म देत असताना अनेक प्राणी आहेत, अनेक पशु आहेत, अनेक जीवजंतू आहेत, पण सगळ्यांमध्ये श्रेष्ठ असणारा प्राणी म्हणजे मनुष्य आहे. आणि म्हणून देवाचा दुसरा उपकार आपल्याला मनुष्य जन्म दिला. आणि मनुष्य जन्म देत असताना काय काय दिलं देवानं? दिले इंद्रिय, हात पाय डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू जोडसी नारायण, जेणे तू जोडसी नारायण. नासे शिवपन भवरो. क्या बात है, वाह. जय हो. काय काय दिलं आपल्याला? दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलया वचन. जेणे तू जोडसी नारायण, नासे जीव पण भवरोग. दिले इंद्रिय, हात पाय कान. वा वा. दिले इंद्रिय, हात पाय कान. देवानं काय काय दिलं आपल्यावरती? देवाचा काय उपकार आहे? देवानं आपल्याला सुंदरसे 2 हात दिले, देवानं सुंदर असे 2 पाय दिले, देवानं सुंदर असे 2 डोळे दिले, देवानं सुंदर असं मुख दिलं, देवानं सुंदर असं नाक दिलं, देवानं सुंदर असे कान दिले. कशा करता? तुम्ही घ्या रे डोळे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका अरे का माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. घेई घे माझे वाचेरा, घेई घे माझे वाच. गोड नाम
गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबा गोड नाम विठोबा कशा करता देवाने दिलं त्याच्या भजनामध्ये लावण्याकरता. म्हणून या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर सगळ्यात पवित्र काय असेल तर त्याचं भजन. चला उपकार सांगतोय देवाचा उपकार आपल्यावरती आपल्याला सुंदर असा हा जन्म दिला. दुसरा उपकार संताचा आहे. संताचा काय उपकार संत करतात या मृत्यू लोकामध्ये अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग ज्यांनी आम्हाला दाखवला ती संत आहे. मार्ग दावुनी गेली आधी दयानिधी संतती तेनेची पंथे चालू जाता न पडी गुंता कोटी काही. संत आम्हाला या मृत्यू लोकामधून तरुण जाण्याचा योग्य मार्ग आम्हाला दाखवतात. संताचा उपकार बघायला जर गेलो तर एक उपकार, दोन उपकार, तीन उपकार अशा माध्यमातून हे संताचे एवढे उपकार आहेत. दोन पद्धती आपल्याला बघायला मिळतात. इकडे लक्ष द्या. एक आहे की ज्याचा काहीच उपकार आपल्यावरती नाही आणि आपण विचारलं का हो तुमच्यावरती त्याचा काही उपकार आहे का, आपण म्हणतो काय सांगू उपकार नाहीच तर सांगायचं काय, काय सांगू उपकार नाहीये. आणि याच माध्यमातून जर एखाद्याचे एवढे उपकार झाले आपल्यावरती की ते सांगू शकत नाही त्यावेळेस सुद्धा महाराज म्हणतात काय सांगू उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, काय द्यावे कासी भावे भूतराय, काय द्यावे कासी भावे भूतराय. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, काय द्यावे कासी भावे भूतराय, काय द्यावे कासी भावे भूतराय. गोड प्रमाण महाराजांनी दिलं. एक वर्ग असा आहे की ज्याचे उपकारच नाही, काय सांगू उपकार नाहीच तर काय सांगायचे. आणि दुसरा वर्ग असा आहे एवढे उपकार आहे काय सांगू आता संतांचे उपकार. किती उपकार हो, एकदा नाही दोनदा नाही, निरंतर निरंतर उपकार आहेत. काय उपकार जे आम्हाला जाग करण्याचा प्रयत्न करतात. एका माध्यमातून नाही, दोन माध्यमातून नाही, अनेक प्रमाणे. उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरी नाता, भावे शरणी ठेवा माता, सुख व्यथा जमाचारी दोन दारा पुत्र जन, धन दारा पुत्र जन. हे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जागता जगदेव राखा काय हे अवघा क्षेत्रपाल पूजा वास रे
जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते क्या बात जगजोगी जगजोगी जाग जाग बोल हे आता जागा रे बाई नो जागा हे आता जागा रे बाई नो जागा सूर निजल्या निजल्या चूर निजल्या सूर निजल्या नाडोनी भागा आता जागा रे बाईनो जागा रे आता जागा रे बाईनो जागा 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 अनेक माध्यमातून आमच्या संत मंडळीनं जागा करण्याचा प्रयत्न केला. अनेक उपकार संतांचे आपल्यावरती आहे. कोण कोण उपकार करतं? देव उपकार करतो. कोण कोण उपकार करतं? संत उपकार करतात. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये कोण कोण उपकार करतं? अनेक मंडळी महाराज आपल्या सगळ्यांकरता पहिला देव, दुसरे संत आणि तिसरं आपल्यावरती शूरवीर उपकार करतात. कोण करतात? शूरवीर. तुम्ही म्हणता काय उपकार करतात शूरवीर? ऐका, शूरवीरांनी काय उपकार आपल्यावरती केला. आज आमच्या माता भगिनी कुठली भीती न बाळगता इथं बसलेल्या आहे. कुठली भीती म्हणजे एवढी भीती नाही की बडबड चालूच आहे. कुठली भीती न बाळगता इथं बसलेल्या आहे. याला कारण एकच, आज आमच्या माता भगिनी यांच्या कपाळावरचं कुंकू शाबूद आहे, यांच्या डोक्यावरचा पदर शाबूद आहे. याला कारण काय असेल? कुणाचं श्रेय असेल? तर एकच, ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. ज्या ज्या शूरवीरांनी या महाराष्ट्राकरता आपलं बलिदान दिलं, त्या त्या शूरवीराचे आपल्यावरती उपकार आहेत. आज आपण कुठली भीती न बाळगता इथं बसलेलो आहे. आज आमची पुरुष मंडळी कीर्तन चालू असताना सुद्धा मोबाईल बघतायत. हे कुणाचे उपकार आहेत? आज आमचा शेतकरी कुठली भीती बाळगता, आज आपण सर्व मंडळी कुठली भीती न बाळगता हे सोहळे करतोय. याला कारण एकच, या महाराष्ट्रातले शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्या माता असेल, या शूरवीरांचं काय बलिदान आहे महाराष्ट्राकरता. ऐका, काय उपकार आहे त्यांचा आपल्यावरती. 4 मुघली सत्ता या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये थैमान घातलेलं आहे. आणि 4 मुघली सत्ता असताना या भारत भूमीवरती ज्या मुघलांचं राज्य आहे, या मुघलांच्या कुणी विरोधात जात नाही, या मुघलांच्या कुणी वाटेवर जात नाही, या मुघलांच्या कुणी वाटेवर जाऊन त्यांच्या नादाला कुणी लागत नाही. असे असणार हे प्रचंड बलवान मुघल आपल्या आई बहिणींची आबरू लुटली जाते, मंदिर उद्ध्वस्त होत आहे, देवदेवतांच्या मूर्ती फोडल्या जात आहे. अशा काळामध्ये आमच्या राजमाता जिजाऊनी, अशा काळामध्ये आमच्या शहाजी महाराजांनी उदराशी स्वप्न बाळगावं, त्या भवानी आईच्या समोर जावं, त्या भवानी आईला आवाज द्यावा, हे चंडमुंड भवानी महिषासुरमर्दिनी, हे चंडमुंड भवानी महिषासुरमर्दिनी, प्रसन्न हो, प्रसन्न हो, प्रसन्न हो. असा पुत्र माझ्या वटीमध्ये दे, दृष्टांचा नायनाट करेल आणि माझ्या आई बहिणींना स्वतःच स्वराज निर्माण करून देईल. प्रार्थना करावी त्या भगवंताकडे, प्रार्थना करावी त्या आईकडे, आणि जणू काही त्या आईनं ऐकावं आणि या महाराष्ट्राचा जाणता राजा जन्माला यावा. काय उपकार आहेत या शूरवीरांचे. वयाच्या 16व्या वर्षी स्वतःच आयुष्य कशाला म्हणावं ते बाजूला स्वरून जगाच्या कल्याणाकरता संपूर्ण 50 वर्ष खर्च करावे. वयाच्या 16व्या वर्षी सुरुवात करावी आणि पहिला गड काबीज करावा. तोरणा इनायत खानाला मारावं, त्याचा वध करावा, पहिला गड घ्यावा तोरणा. दुसरी मोहीम प्रचंड बलशाली असणारा अफजल खान, त्याला मारावं. आणि तिसरी मोहीम शाहिस्त खानानं महाराजांना मारण्याकरता विडा उचलावा. उपकार सांगतोय, उपकार ऐका रे. काय उपकार या संतांचे, काय उपकार आहे देवाचे, काय उपकार आहे शूरवीरांचे, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे काय उपकार आहे आमच्यावरती. ऐका. पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेर, रणात फिरली ना कधीच मागा,
समोर केली ना लाचारे, झुकली नाही ती दिल्लीच्या दरबार. तमाम बादशाहीचा बाज तिने ठोकरला, मराठ मोहळ्याचा वेश तिने पांघरला. महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार. एक टाळ टाळ. हा टाळ सगळ्यांनी टाळी वाजवायची. महिला मंडळ पुरुष वर्ग एक टाळी वाजवा. हा ज्यांना हात नसतील त्यांनी खाली ठेवा, बाकीच्यांनी वर करा. एक टाळी. हा हो महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार. उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार, उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार, उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार. उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार. सोसले छातीवरती वार, सोसले छातीवरती वार, सोसले छातीवरती वार. सोसले छातीवरती वार. ओ सबके शिवबाची तलवार, सबके शिवबाची तलवार, समके शिवबाची तलवार, समके शिवबाची तलवार. समके शिवबाची ओ तलवार. चमकत्या बिजलीचा अवतार, चमकत्या बिजलीचा अवतार. सोसले छातीवरती वार. सोसले छातीवरती वार. ओ शिवबाची तलवार, समके शिवबाची तलवार, समके शिवबाची तलवार, समके शिवबाची तलवार. समके शिवबाची ऐका तलवार. ऐका, उपकार सांगतोय शूरवीरांचा. काय उपकार आहे ऐका. शाहिस्त खान म्हणाला दिल्लीच्या दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. पुण्यात शाहिस्त्या वस्तीला मगाला, बघून मर शिवा खान मणी घाबरला. शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्री शिरले, बघून मर शिवा खान मणी घाबरले. केला शिवबान गनिमी काव्याने हाला, शाहिस्त्या बोलत असे या तोबा या अल्ला. शाहिस्त्यावर केला वार, शाहिस्त्यावर केला वार, केला शाहिस्त्यावर वार. केला शाहिस्त्यावर वार. हे त्याची तुटली बोटेचा, याची तुटली बोटेच्या, त्याची तुटली बोटेचा. याची तुटली बोटेच्या. ओ सबके शिवबाची तलवार, सबके शिवबाची तलवार, समके शिवबाची तलवार, सबके शिवबाची तलवार, समके शिवबाची तलवार, समके शिवबाची तलवार. समके शिवबाची ओ तलवार म्हणायची म्हटलं की चांगली ताकद लागते. आणि रोजच कीर्तन चालू आहे, ताकद लावायची कवर. उपकार काय तर आज स्वराज्य ज्यांनी आपल्याला निर्माण करून दिलं ते छत्रपती आहे, ते शूरवीर आहे. शूरवीरांचा आपल्यावरती उपकार आहे. ओ चौथा उपकार आपल्यावरती आहे शास्त्रज्ञांचा. तुम्ही म्हणताल काय उपकार आहे शास्त्रज्ञांचा? ऐका ना, आज मी इथं उभं राहून बोलतोय आणि समोर असणारे 500,000 मंडळी असेल, समोर लाखो लोक असू द्या, एका माणसाचा आवाज लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं? ही साऊंड सिस्टीम करते. याचा शोध कोणी लावला? तर कुठल्या तरी शास्त्रज्ञानं लावला. थोडक्यात आपल्या आयुष्यातला वेळ खर्च करून आपल्याला सोयी निर्माण करून देणं म्हणजे हाही आपल्यावरती उपकार आहेत. ऐका,
या महाराष्ट्रातला एक प्रसिद्ध घडलेली घटना तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. आमचे गुरुतुल्य असणारे भगीरथ बाबा काळे यांनी एक पै प्रेमळाची वार्ता म्हणून सुंदर असं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये वाचत असताना फार सुंदर चिंतन माझ्या डोळ्यासमोर आलं. उपकार आपल्यावरती शास्त्रज्ञांचे सुद्धा. काय उपकार आहेत, काय उपकार आहे ऐका बरं. दोन लहानपणीचे मित्र असतात. आता लहानपणीची मैत्री म्हणजे काही वेगळीच असते बरं. तिथं पैसा, तिथं संपत्ती, तिथं धन, कोण किती मोठा कोण किती लहान याचा विषय नसतो. मैत्री ती मैत्री असते, लहानपणीची मैत्री आहे, ज्याच्यावरती आपलं प्रेम आहे, ज्याच्यावरती अगदी जीवलग आहे, अगदी अंतकरणापासून आपल्या मित्रावरती प्रेम आहे. तो मित्र आपल्या डोळ्यासमोर आणि त्या मित्राला एका पिसवलेल्या कुत्र्याने चावा घ्यावा. पिसवलेलं कुत्र त्याला चावावं. कुत्र चावल्यानंतर तो काळ असा होता. आता कुत्र चावल्यानंतर एक रेबीज नावाचा रोग होतो. कुठला? रेबीज नावाचा रोग होतो. आता जर एखाद्याला कुत्र चावलं तर त्याच्यावरती विशेष पद्धतीनं लस आहे. काय आहे? लस आहे. त्या काळामध्ये जर कुत्र चावलं तर लस नव्हती बरं. आपल्या जीवलग मित्राला कुत्र चावलं म्हणून या डॉक्टरकडे जाय, त्या डॉक्टरकडे जाय, या वैद्यकीयाकडे जाय. आपल्या मित्राला इकडं तिकडं फिरत राहिला, घेवत राहिला आणि घेऊन फिरून त्या मित्राच्या या रेबीज नावाच्या रोगावरती कुठल्याच प्रकारे काहीच उपचार झाला नाही. त्याला कारण असं की त्याच्यावरती लसच निघालेली नव्हती. आपला जो जीवलग आहे, जो प्राण सखाय, त्या मित्राला आपल्या डोळ्यासमोरून तडफडून मरताना बघावं आणि हा ध्यास त्या मुलाने आपल्या अंतकरणामध्ये घ्यावा. बास ठरवलं. म्हटले आता एकाही माणसाचा मृत्यू होऊ द्यायचा नाही, काहीतरी करायचं, पण या रोगावरती, या आजारावरती लस निर्माण करायची. त्यानं सुरुवात केली बरं ऐका. आणि सुरुवात केल्यानंतर गावामध्ये असणारे पिसाळलेले कुत्रे, परिसरामध्ये असणारे पिसाळलेले कुत्रे, त्यांच्या पाठीमागं पळायचा, त्यांची लाळ जमा करायचा, घरी घेऊन यायचा, त्याच्यावरती परीक्षण करायचा. असं अनेकदा चाललं. हे चालत असताना गावातील लोक त्याला नावं ठेवायला लागली. मी नेहमी तरुण मंडळीला सांगत असतो, तरुण मंडळीला नेहमी सांगतो, कुठलंही कार्य करायचं असेल अगदी अंतकरणापासून करा. लोकांचं कामच आहे नावं ठेवायचं. लोक आज नावं ठेवतील, उद्या नावं ठेवतील. ऐका ना, सुरुवात करा, तिथपर्यंत पळत राहा, तिथपर्यंत प्रयत्न करत राहा, जोपर्यंत आपण त्या केंद्रापर्यंत पोहोचत नाही. जी नावं ठेवणारी लोक आहे, जी शिव्या देणारी लोक आहे, एकदा तिथपर्यंत आपण पोहोचलो की मग तीच लोक जी आपल्याला नावं ठेवणार आहे तीच आपल्या अवतीभोवती जमा होतील आणि आपल्या करता टाळ्या वाजवतील, आपल्या करता आपल्या सोबत फोटो घ्यायला येतील. हा या महाराष्ट्रातला आणि या भारतभूमीतला सिद्धांत आहे. सुरुवात केली महाराज. आमच्या तुकोबरायांनी आम्हाला हे शिकवलं, कुठली गोष्ट प्राप्त करायची असेल, कुठली गोष्ट साध्य करायची असेल तर त्या गोष्टीचा विशेष जर अभ्यास केला तर ती गोष्ट साध्य होते. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. कुठली गोष्ट प्राप्त करायची असेल तर विशिष्ट अभ्यास प्रयत्न जर केले तर निश्चित पद्धतीनं प्राप्त होते. ऐका, सुरुवात केली महाराज. गावातील लोक अपमान करायचे, गावातील लोक शिव्या द्यायचे, गावातील लोक नावं ठेवायचे. अरे बाकीचे विद्यार्थी शाळा शिकतायत, बाकीचे विद्यार्थी प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे आहे आणि तू कुत्र्यांच्या मागं फिरतो, लाळ जमा करतो. त्यानं कुणाकडेच लक्ष दिलं नाही. प्रयत्न चालू ठेवले. पुरुष मंडळी ऐका, या दृष्टांताचा शेवट फार गोड आहे. तो शेवट घरी घेऊन जा. ऐका, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, अनेकदा प्रयत्न केले, पण तो दिवस उजडला बरं. कुठला? ज्या दिवशी रेबीज नावाच्या रोगावरती त्याला लस मिळाली. हजारो प्रयत्न केले, आता रेबीज नावाच्या रोगावरती त्याला लस मिळाली. एवढा आनंद त्याला झाला. फक्त महाराष्ट्रापुरतं, भारतापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण जगाला कळालं
आजपर्यंत जगामध्ये कुणा कळलीच नाही. ही लस एका सामान्य मुलानं बनवली. त्या मुलाचं नाव आहे, आजही इतिहासामध्ये जर आपण बघितलं त्या मुलाच्या नावाची नोंद आहे. त्या मुलाचं नाव आहे लुई पाश्चर. या लुई पाश्चर नावाच्या सायंटिस्टनी, या लुई पाश्चर नावाच्या वैद्यकीयानं त्या रेबीज नावाच्या रोगावरती लस निर्माण केली. जगाला कौतुक झालं महाराज. जगातील मंडळी त्याच्याकडे आली आणि त्याच्याकडे आल्यानंतर त्याचं कौतुक करू लागली. हो, जगातील शास्त्रज्ञांनी, जगातील वैद्यकीयांनी त्या लुई पाश्चरला लाखो करोड रुपये दिले. कशाच्या माध्यमातून? ती लस निर्माण केली म्हणून. उपकार सांगतो बरं, ऐका. काय उपकार यांचा? आपल्याला लस निर्माण करून दिले. काय उपकार आहे? लाखो करोड रुपये या बाकीच्या शास्त्रज्ञांनी त्याला दिले. आपल्याला जर लाखो करोड रुपये मिळले असते तर आपण किमान 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 शिर्डीच्या आजूबाजूला एखादा चांगला प्लॉट बघितला असता. हो, एखादा चांगला बंगला बांधला असता, एखादी चांगली गाडी घेतली असती. पण शास्त्रज्ञांनी, त्या लुई पाश्चरनी काय केलं? माझ्यासारखे जे गरीब विद्यार्थी आहे, ज्यांच्याकडे ज्ञान आहे पण शिक्षण घेण्याकरता पैसा नाही, माझ्यासारखे अनेक हुशार विद्यार्थी आहे पण शिक्षण घेण्याकरता पैसा नाही. या मुलांच्या कल्याणाकरता एक पाश्चर इन्स्टिट्यूट उभी केली. आज जगभरामध्ये सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूट कुठली असेल तर ती पाश्चर इन्स्टिट्यूट आहे. आजही त्या इन्स्टिट्यूट मध्ये लाखो गरीबाचे विद्यार्थी फुकट शास्त्रज्ञ बनायला जातात. हा उपकार त्या शास्त्रज्ञांचा आपल्यावरती आहे. आणि ज्यावेळेस पत्रकार लोकांनी त्या शास्त्रज्ञांना, त्या लुई पाश्चरला विचारलं, म्हटले, सर तुम्ही हा प्रवास नेमका केला कसा? त्यावेळेस त्यांनी दिलेलं उत्तर फार गोडे. ऐका सगळ्यांनी. त्यांनी सांगितलं, मी सुरुवात केली आणि लोकांनी मला नावं ठेवायला चालू केले. लोकांनी अपमानाचे दगड माझ्याकडे फेकले. मी ते दगड पुन्हा उचलून त्यांच्याकडे फेकले नाही. ते दगड मी माझ्याकडे साठवून ठेवले. लोकांनी निंदेचे दगड माझ्याकडे फेकले. ते दगड मी उचलून पुन्हा त्याच्याकडे फेकले नाही. ते दगड माझ्याकडे जमा करून ठेवले. लोकांनी अपमानाचे, निंदेचे, शिव्यांचे दगड जमा करून माझ्याकडे फेकले. मी ते जमा करून ठेवले. मी त्यांच्याकडे पुन्हा फेकले नाही. आणि हे अपमानाचे, हे निंदेचे, हे मला शिव्या दिलेलेचे जे दगड आहेत, या दगडांमधून मी ही पाश्चर इन्स्टिट्यूट उभी केली. हा उपकार शास्त्रज्ञांचा आहे, देवाचा उपकार आहे, संताचा उपकार आहे, शूरवीराचा उपकार आहे, शास्त्रज्ञाचा उपकार आहे. आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपल्या प्रत्येकावरती आपल्या आईचा सुद्धा उपकार आहे. काय उपकार आहे त्या आईचा? ती आई आपल्या लेकराकरता, आपल्या मुलावरती, आपल्या मुलीवरती एवढं प्रेम करते, एवढं प्रेम करते, एवढं प्रेम करते. किती प्रेम करते? लेकराची हित, लेकराची हित, लेकराची हित, लेकराची हित, लेकराची हित, लेकराची हित, लेकराची
आई आपल्या लेकरावरती किती प्रेम करते, लेकराचं हित व्हावं एवढीच आशा त्या आईच्या अंतःकरणामध्ये. लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित, आपल्या लेकराचं हित व्हावं एवढीच काळजी आपल्या आईच्या अंतःकरणामध्ये असते. आणि मी सांगू की त्या आईच्या आपल्यावरती फार उपकार आहे महाराज. मी उपकार सांगत 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 आईपर्यंत आलोय. आता आईचे उपकार आपल्याला बघायचे आहे. किती उपकार आहेत आपल्या लेकरावरती. प्रेम तर आहेच हो, पण किती उपकार आहेत आपल्या आईचे. आईचा पहिला उपकार, आपल्या आईनं आपल्या लेकराला 9 महिने या उदरामध्ये वाढवलं. फक्त 9 महिने या उदरामध्ये वाढवलं नाही, या उदरामध्ये वाढवत असताना आपल्या आईनं आपल्या करता रक्तातला थेंब आपल्या करता दान केला. आपल्या आईनं या उदरामध्ये वाढवत असताना श्वासातला श्वास आपल्या लेकरा करता दिला. आपल्या आईनं आपल्या उदरातल्या लेकराला वाढवत असताना आमच्या मुलांना योग्य संस्कार सुद्धा दिले. मी नेहमी सांगत असतो, आईच्या उदरामध्ये ज्यावेळेस बालक असतं त्यावेळेस आपली आई आपल्या करता रक्तदान करते, आपली आई आपल्या करता श्वासाचं दान करते, आपली आई आपल्या करता मुलाला संस्कार सुद्धा देते. तू म्हणताल कस काय? ऐका ना महाराज, गर्भामधील जे संस्कार आहे हे संस्कार भविष्यामध्ये आपला मुलगा काय व्हावा हे ठरवत असतं. आज आळंदीमध्ये आपण जर बघितलं तर विश्व माऊली ज्ञानोबरायांच्या अलंकापुरीमधील एक घडलेली आता नवीनच घटना आहे महाराज. संतांच्या संगतीत राहणं आणि त्यांनी दिलेल्या मार्गावरती चालणं. एका महिलेनं ज्यावेळेस आपल्या गर्भामध्ये लेकरू आहे त्या काळामध्ये रोज ज्ञानोबरायांच्या समाधीवरती डोकं टेकवावं आणि ज्ञानोबरायांच्या समाधी शेजारी जे अजान वृक्ष लावलेले आहेत त्या अजान वृक्षाच्या खाली बसून सुंदर ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. वाचता जरी येत नसेल, महाराज म्हणतात सहज जरी बोट तिच्यावरती फिरवलं तरी ज्ञानेश्वरी आपला उद्धारच करते. त्या आईनं काय केलं ऐका ना, ज्यावेळेस गर्भामध्ये लेकरू आहे रोज सकाळी जावं, ज्ञानोबरायांच्या समाधीवरती डोकं टेकवावं आणि त्या अजान वृक्षाच्या खाली बसून पवित्र अशा ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 108 पारायण त्या महिलेनं केले. त्याचा फायदा असा झाला महाराज, ज्यावेळेस त्या उदरातून बालक जन्माला आलं आणि अवघ्या कमी कालावधीमध्ये 9 वर्षाच्या मुलाला वाचता सुद्धा येत नाही महाराज, अशा 9 वर्षाच्या मुलाच्या मुखातून संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ झालेली त्या मुलाची आपल्याला बघायला मिळाली. हे संस्कार कशाचे असतील तर हे गर्भावरती होणारे संस्कार आहे. आमचे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि लगेच तलवार घेऊन निघाले का? गर्भातच संस्कार झाले महाराज. आमच्या जिजामातेनं आमच्या गर्भामध्ये असताना आमच्या शोभाला ते ज्ञानाचे धडे शिकवाव्या. श्रीकृष्णाच्या कथा, रामाच्या कथा, या कथा त्यांना शिकवाव्या, ऐकाव्या आणि त्या कथेंच्या माध्यमातून आमचे शोभाराजे घडावे. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीचे लगीन लाग जडली वेडी प्रीत. लाख संकटे छेडून जात, लाख संकटे लाख संकटे झेलून हात, अशी पहाडी छाती शुरामी सरदार भाला. काय कुणाची भीती, शुरामी सरदार भाला. काय कुणाची
भीते शूरमे सरदार आम्हाला काय कुणाची भीती शूरमे सरदार आम्हाला काय कुणाची भीती ऐका 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 आईच्या गर्भामध्ये होणारे संस्कार आणि असे अनेक मंडळी आहे की ज्यांच्यावरती गर्भामध्ये असताना संस्कार झाले आणि भविष्यामधले ते संत जन्माला आले, भविष्यामध्ये शूरवीर जन्माला आले. असंच आमच्या शोभा महाराजांचं आहे, छत्रपतींचं आहे. त्याच पद्धतीनं या भारतभूमीमध्ये काही संत मंडळी अशी जन्माला आली. त्यामध्ये विशेष पद्धतीने एक संत आपल्या डोळ्यासमोर आहे. त्या संताचं नाव आहे श्री संत मीराबाई. काय होत्या मीराबाईंच्या जीवनामधलं कार्य? ज्यावेळेस मीराबाई आपल्या आईच्या उदरामध्ये असताना आईनं रोज कथेला जावं, आईनं रोज त्या ठिकाणी कीर्तनाला जावं, आईनं रोज भजनाला जावं. त्याचा परिणाम असा झाला की या भारतभूमीला एक पवित्र संत मिळाले. आपल्याला जर आपली लेकरं चांगली बनवायची असेल तर आपल्याला मालिका बघणं सोडून द्यावं लागेल, आपल्याला रील्स बघणं सोडून द्यावं लागेल. आपल्या गर्भामध्ये जर लेकरू आहे तर त्याच्यावरती संस्कार करायचे असतील तर पवित्र ज्ञानेश्वरीचं पारायण करा, पवित्र संतांच्या पवित्र भगवंताच्या कथा ऐका. हेच संस्कार आमच्या मीराबाईंवरती झाले. महाराज किती गोड संस्कार झाले ऐका. जन्म झाला वयाच्या 5व्या वर्षी एका हातामध्ये विणा घ्यावा, एका हातामध्ये चिपळ्या घ्याव्या, दोन्ही पायामध्ये घुंगरं बांधावी. जगाच्या समोर, लोकांच्या समोर त्या भगवंताच्या भजनामध्ये दंग होऊन जावं, त्या भगवंताच्या भजनामध्ये वेड होऊन जावं, त्याचं भजन करावं. पण हे भजन करत असताना आपल्याही घरामधला प्रसंग बघा. आपली मुलगी शाळेमध्ये एखाद्या गॅदरिंग मध्ये भाग घेते आणि त्या गॅदरिंग मध्ये भाग घेत असताना सुंदर असा डान्स करते, सुंदर असं गायन करते, वक्तृत्व करते, आपल्याला आनंद होतो. पण मुलगी जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत आपल्याला आनंद वाटतो. पण मुलगी एकदा की लग्नाच्या वयामध्ये आली की मग आपल्याला ती जगाच्या समोर नाचताना योग्य वाटत नाही. हाच प्रसंग आमच्या मीराबाईंच्या समोर झाला. मीराबाई आनंदानं भगवंताचं भजन करायच्या, नामचिंतन करायच्या. पण झालं असं, आता हळूहळू मीराबाईंचं वय वाढलं आणि वडिलांनी जवळ बोलून घेतलं. म्हटले, मीरा, हे मीरा, हे नाचणं बंद कर. म्हटले, जगाच्या समोर आता नाचू नको, तुझं नाचण्याचं वय नाही, लग्नाचं वय. म्हटले, आता हे नाचणं बंद कर. आमच्या मीराबाईनं तिच्या वडिलांना सांगावं, बाबा आता हे नाचणं बंद होणार नाही, आता हे नाचणं बंद होणार नाही. काय सांगावं आपल्या वडिलांना? हो, नाचूंगी 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 नाचूंगे, नाचूंगी 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 नाचूंगे, हरि गुण गावत नाचूं नाचूंगे, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में वाजवा टाळ वाजवा. हो, बैठक गीता भागवत बाण. हे नाचूंगी 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 नाचूंगे, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. हे कशाने झालं तर गर्भामध्ये होणाऱ्या संस्काराने झालं. आईचा पहिला उपकार गर्भामध्ये असणाऱ्या बालकाला रक्तदान करते, श्वास दान करते, आपल्या मुलाला योग्य संस्कार देते. आईचा पहिला उपकार आपल्यावरती आहे. आणि म्हणून हाच उपकार आमच्या तुकोबरायांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगितला.
ऐसी कळवळ्याची जाती 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 हे करील भाविना प्रीती करील भाविना प्रीती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करील भाविना प्रीती करील भाविना प्रीती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करेला बाबेला प्रीती करेला बाबेला प्रीती कळवळ्याची जाती करेला बाबेला प्रीती करेला बाबेला प्रीती महाराज म्हणतात आपल्या आईचे एवढे उपकार आहेत की आपल्या लेकराकडून काहीच अपेक्षा न करता, आकाश महाराज, काहीच अपेक्षा न करता फक्त मुलाचं हितच व्हावं एवढीच तळमळ त्या आईच्या अंतकरणामध्ये. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. हो, काय उपकार आहे. पोटी भार वाही त्याची सर्वस्वही साही. पोटामध्ये 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भामध्ये आपली आई आपल्याला आपलं पालन पोषण करत असते. पहिला उपकार आपल्या आईचा आहे. हो, आईच्या गर्भामध्ये असताना आई आपल्याला आपलं पालन पोषण करते, आपल्यावरती उपकार करते. आणि हेच सांगत असताना महाराज म्हणतात आपल्या आईचा हा तर उपकार आपल्यावरती आहे महाराज, पण आपल्या आईचे अनेक उपकार आपल्यावरती आहे. काय काय उपकार आहे बघा. आपल्या डोळ्यासमोर आपल्या कुटुंबातील आपल्या घरातील प्रसंग आपण जर बघितले तर मी नेहमी सांगत असतो महाराज, एका मुलीचं एकदा की लग्न झालं आणि तिच्या उदरामधून एखाद्या बालकानं जन्म घेतला, आई ती झाली की मग तिने जे तिचे स्वप्न ठरवलेले ना, तिला जे करायचे ते स्वप्न ती बाजूला ठेवती आणि आता फक्त आपल्या लेकराकरता काय चांगलंय, आपल्या लेकराकरता काय चांगलंय, आपल्या मुलाकरता ती प्रयत्न करत असते. आणि म्हणून आई आपल्या करता अनेक पद्धतीनं प्रयत्न करते. आईचे आपल्यावरती फार उपकार आहेत. आणि म्हणून असे उपकार जसे आईचे आपल्यावरती आहे त्याच पद्धतीनं या सगळ्यांवरती आईसारखे उपकार करणारे संत आहेत. आणि म्हणून ही संत मांदियाळी आम्हाला आमच्यावरती प्रेम करावी, नुसते प्रेम करू नये तर आम्हाला त्यांनी सांभाळून घ्यावं, नुसतं सांभाळून घेऊ नये तर यांनी आम्हाला नेहमी जागं करावं. आणि अशा माध्यमातून आईची ही भूमिका आणि अशा माध्यमातून संताची ही भूमिका या अभंगाच्या माध्यमातून संतांनी आमच्या समोर ठेवली, तुकोबांनी आमच्या समोर ठेवली. एकदा मोठ्या प्रेमानं पुरुष मंडळी, महिला मंडळी सर्वांनी दोन्ही हात वर करा आणि एक टाळी वाजून गोडसं भजन करा. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये रखुमाई विठोबा रखुमाये
तुळक महाराज की जय. जशी आई आपल्या लेकराचे सर्व अपराध सर्व काही आपल्या पदरात घेते, त्याच पद्धतीने तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. आज या गोंदकर परिवारातून एक आई निघून गेलेली आहे आणि मी आईचे उपकार तुमच्या सर्वांच्या समोर ठेवले. किती उपकार आईचे एका कवितेच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या समोर ठेवतो. मी जसं सांगितलं, गर्भामध्ये असताना आपल्या आईने आपल्यावरती पहिले उपकार केले. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. नव महिन्यान नवो दिवसाने, नव महिन्यानी नवो दिवसाने केले कृतार्थ जन्म देऊनी, केले कृतार्थ जन्म देऊनी. देवोनी थोर मला संस्कार, देवोनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. आपल्या आईचे सुद्धा आपल्यावरती फार उपकार आहे महाराज. या परिवारानं जर विचार केला, मी नेहमीच सांगतो, कविता असेल, कीर्तन असेल, वक्तृत्व असेल, अभ्यास असेल, या माध्यमातून आपण किती जरी आई सांगितली, आपण किती जरी बाप सांगितला, तरी महिला मंडळ, पुरुष वर्ग आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपला जन्म झाला तेव्हापासून तर जोपर्यंत आपली आई आपल्या सोबत आहे, तोपर्यंत आपल्या आईनं आपल्याकरता काय काय केलं, हा प्रवास थोडासा आपण जर बघितला तर आपल्या आईचे उपकार आपल्या लक्षात येतील. म्हणून आईचे आपल्यावरती फार उपकार आहे. आज या परिवारानं आपल्या आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान अगदी गौण स्वरूपामध्ये ही सेवा केली. आज ती आई हा प्रवास बघत असताना, हा कार्यक्रम बघत असताना, हा सोहळा बघत असताना या मुलाबाळांवरती, या संपूर्ण परिवारावरती आनंदानं त्या ठिकाणी यांना आशीर्वाद देत असेल. आजचा दिवस म्हणजे या परिवाराचा आणि त्या गेलेल्या मातोश्रीचा शेवटचा दिवस आहे. आजचा दिवस त्या गेलेल्या मातोश्रीचा आणि या परिवाराचा शेवटचा दिवस आहे महाराज. आता पुन्हा या परिवाराची आणि त्या मातोश्रीची भेट नाही. आजच्या या प्रवासामधला या मातोश्रीचा शेवटचा टप्पा, आणि आज हा टप्पा पार पाडत असताना, हे ज्ञानदान, हे अन्नदान, हे पिंडदान, हा सोहळा बघत असताना ती आई या परिवाराला आशीर्वाद देत असेल आणि या सर्व लेकरांना, या परिवाराला सांगत असेल, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम गावा, आमुचा राम राम गावा, आमुचा राम राम गावा. हे अमुता
सोहळा बघत असताना त्या मातोश्री या परिवाराला आशीर्वाद देत असेल, माझ्या परिवारानं, माझ्या लेकरांना, माझ्या मुलीनं, माझ्या संपूर्ण असणाऱ्या कुटुंबानं मी गेल्यानंतर जसा एखादा वीर जवान जावा आणि त्या वीर जवान गेल्यानंतर त्याला तोफांची सलामी द्यावी, तसं वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कीर्तनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून अगदी गोड सोहळा माझ्या लेकरांनी माझ्या करता केलेला आहे. आणि म्हणून हा सोहळा बघत असताना मी या परिवाराकरता घेतलेले कष्ट, मी या परिवारावरती केलेलं प्रेम, आज या प्रेमाची आणि या कष्टाची पावती मला मिळाली. आज निश्चित पद्धतीनं ती आई म्हणत असेल, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड. आई या परिवाराला सांगते, ऐका, आतापर्यंत मी तुमच्या करता जे काही केलं त्या माध्यमातून तुम्ही अगदी गोड पद्धतीने हा सोहळा केला, आशीर्वाद देत असेल आणि सांगत असेल, आता आपली ही शेवटची भेट आहे, आता नाही येणे जाणे, आता नाही येणे जाणे, सहज कुंडले बोला, सहज कुंडले बोलणे, आम्ही जातो आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम, आमचा राम राम, आमचा राम राम. जोपर्यंत आई वडील आपल्या सोबत आहे तोपर्यंत त्यांच्यावरती प्रेम करून घ्या. एकदा आई निघून गेली, बाप निघून गेला, एखादा माणूस आपल्याला म्हटला तुझा बाप निघून गेला, मी तुझ्या बापासारखाच आहे, पण बापासारखं होता येतं, बाप होता येत नाही. आई सारखं होता येईल पण आई होता येणार नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रेम करून घ्या. आज या परिवाराने अगदी सुंदर पद्धतीनं आयोजन नियोजन केलं. महाराष्ट्रातील सर्व प्रसिद्ध मंडळी या ठिकाणी उपस्थित केले. आज या परिवारावरती प्रेम करणारे अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद. ज्यांच्या विशेष निमंत्रणानं या ठिकाणी येण्याचा योग आला हा गोंदकर परिवार आहे, त्याच पद्धतीने आमचा खिल्लारे परिवार आहे, यांना देखील अगदी मनापासून वंदन करतो. सर्वांना अगदी मनापासून वंदन. सर्वांनी दोन्ही हात वर करून एक भजन आमच्या निवृत्तीनाथांचं करायचंय. एक टाळी वाजून सर्वांनी गोड असं भजन करायचंय. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपा टाळी 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 वाजवा सगळ्यांनी. हा हो हो हो.
हरी गोविंद विठ्ठल श्री